नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण जीएमसी भरती छत्रपती संभाजीनगर 2025 साठी प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिससाठी एक सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण जीएमसी भरती नांदेड 2025 मध्ये विचारण्यात आलेल्या सर्व प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस पाहणार आहोत। या अगोदर आपण 3 पार्ट अपलोड केले आहेत आणि आजचा चौथा पार्ट आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, यामध्ये जागतिक भूक निर्देशांक 2025 नुसार 125 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक होता? तर यामध्ये भारताचा 111वा क्रमांक होता। दुसरा प्रश्न, 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेने हाडांच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी सहज हातातून नेता येण्याजोगे पोर्टेबल उपक्रम विकसित केले? तर हे उपकरण IIT BHU वाराणसीने विकसित केले। तिसरा क्वेश्चन, 2025 मध्ये सुरू झालेल्या केरळच्या ज्योती योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर या ज्योती योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट हे स्थलांतरित कामगारांच्या मुलांना अंगणवाड्या आणि सार्वजनिक शाळांमध्ये दाखल करणे हे आहे। चौथा प्रश्न, 2025 मध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार डॉक्टर एल सुब्रमण्यम यांना देण्यात आला। पाचवा प्रश्न, 2025 मध्ये कोणता भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भालाफेकमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा देशातील पहिला खेळाडू ठरला? तर नीरज चोप्रा हा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे। सहावा प्रश्न, आशियातील प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एरो इंडिया 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते? हे एरोस्पेस प्रदर्शन यलहंका एअरफोर्स स्टेशन बंगळुरू येथे आयोजित करण्यात आले होते। सेक्शन 2, पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती इमारत तिच्या शाश्वत डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे आणि तिने LEED प्लॅटिनम आणि गिरा 5 स्टार प्रमाणपत्र दोन्ही प्राप्त केली आहेत? तर ही इमारत आहे सुझलॉन वन अर्थ पुणे। सेकंड क्वेश्चन, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी सर्वात लांब आहे आणि राज्यांच्या जल प्रणालीचा एक प्रमुख भाग आहे? तर महाराष्ट्रातील गोदावरी नदी ही सर्वात लांब नदी आहे आणि या नदीने महाराष्ट्राच्या 49.5% क्षेत्र व्यापले आहे। तिसरा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला त्यांच्या प्रभावी घनकचरा व्यवस्थापन पद्धतीसाठी ओळखण्यात आले? तर मुंबई या शहराला प्रभावी घनकचरा व्यवस्थापन पद्धतीसाठी ओळखण्यात आले। चौथा प्रश्न, पश्चिम घाटाच्या ऑरोग्राफिक प्रभावामुळे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक सरासरी वार्षिक पाऊस पडतो? तर कोकण प्रदेशामध्ये सर्वाधिक वार्षिक पाऊस पडतो आणि मराठवाड्यामध्ये सर्वात कमी वार्षिक पाऊस पडतो। हा प्रश्न अगोदरच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता। पाचवा प्रश्न, सुरुवातीच्या ऐतिहासिक काळात महाराष्ट्रात राजकीय एकतेचा पाया रचण्याचे श्रेय कोणत्या प्राचीन राजवंशाला जाते? तर याचे श्रेय सातवाहन राजवंशाला जाते। सहावा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नेत्याने भारताच्या राष्ट्रीय चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते? तर या नेते आहेत बाळ गंगाधर टिळक। तिसरा सेक्शन, या सेक्शनमध्ये 7 क्वेश्चन आहेत। पहिला प्रश्न, ब्रिटिश वसाहतवादी राजवटीत महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी मोठा दुष्काळ पडला होता ज्यामुळे व्यापक कृषी संकट निर्माण झाले? तर 1876 ते 1878 या दरम्यान मोठा दुष्काळ पडला होता। यावेळेस गव्हर्नर जनरल होते लॉर्ड लिटन। दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायती राज व्यवस्थेत खालीलपैकी कोणते गाव पातळीवर निवडून आलेले सर्वोच्च मंडळ आहे? तर ग्रामसभा हे गाव पातळीवरील सर्वोच्च मंडळ आहे। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे तर येणार नाहीत। त्यानंतर ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वोच्च मंडळ आहे। तिसरा प्रश्न, महाराष्ट्रात कोणता प्रशासकीय विभाग थेट जिल्हा स्तराच्या खाली आहे आणि त्यात गावांचा समूह आहे? महाराष्ट्रात सर्वात वर असते जिल्हा परिषद, त्यानंतर 2 नंबरला तालुका पंचायत समिती आणि 3 नंबरला गाव। चौथा प्रश्न, महाराष्ट्रातील
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, महसूल संकलन आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी जबाबदार असलेले प्रशासकीय प्रमुख कोण असतात? तर यासाठी जिल्हाधिकारी हे जबाबदार असतात. 5वा प्रश्न, आवर्त सारणीमध्ये सामान्यतः डावीकडून उजवीकडे जाताना खालीलपैकी कोणते गुणधर्म वाढतात? तर डावीकडून उजवीकडे जाताना आयनीकरण, एन्थॅल्पी हे गुणधर्म वाढतात. 6वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य सरकारमधील सर्वोच्च पदावरील नागरी सेवक कोण आहे? तर मुख्य सचिव हे महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरिक सेवक आहेत. 7वा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय चळवळी दरम्यान मुंबईतील गोवालिया टँक मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे? तर याच मैदानावर 1942 मध्ये छोडो भारत आंदोलनाची सुरुवात झाली होती. जीकेचे सेक्शन 4. क्वेश्चन नंबर 1, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद आहे? तर अनुच्छेद 5 मध्ये संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. दुसरा प्रश्न, 2025च्या ICC चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये विराट कोहली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोणता टप्पा गाठणारा सर्वात जलद खेळाडू ठरला आहे? तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 14,000 धावा करणारा विराट कोहली हा सर्वात जलद खेळाडू ठरला आहे. तिसरा प्रश्न, मानवामध्ये शरीराच्या अवयवांच्या हालचालीसाठी खालीलपैकी कोणती ऊती जबाबदार असते? तर यासाठी स्नायू ऊती जबाबदार असते. चौथा प्रश्न, खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद प्रत्येक राज्यातील उच्च न्यायालयाशी च्या स्थापनेशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 216 हा उच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित आहे आणि 226 मध्ये उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय अशी तरतूद आहे. 5वा प्रश्न, खालीलपैकी कोणता कायदा भारतातील प्रातिनिधिक सरकारच्या विकासाच्या दिशेने पहिले पाऊल मानले जाते? तर 1861चा इंडियन काउन्सिल ॲक्ट हा प्रातिनिधिक सरकारच्या विकासाचा पहिले पाऊल मानले जाते. 6वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आणि अनुच्छेदात न्यायाधिकरणाचा उल्लेख आहे? तर भाग 14A आणि अनुच्छेद 323A आणि 323B मध्ये न्यायाधिकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. या सेशनच्या PDF सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.